पुढची बातमी अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चाललेल्या शब्दबाणांची। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आणि खास करून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत केलीच नाही असा दावा अंबादास दानवे यांनी केला। मुख्यमंत्री सहायता निधीला लोकांनी भरभरून दान दिलं, मात्र त्यातली अत्यल्प रक्कम खर्च झाली अशी टीका सुद्धा अंबादास दानवे यांनी केली आहे। तर दानवे खोटं बोलतायत इतक्या थेट शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दानवेंना उघडं पाडलंय। दानवेंचा दावा ऐका। दानवे म्हणतात, देवेंद्र फडणवीस हे दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख आहेत। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अब्जावधी रुपये पाठवले, पण राज्याच्या प्रमुखांनी खर्च फक्त 75,000 रुपयेच केले। हा पैसा अडचणीतल्या लोकांना मदत देण्यासाठी आहे असंही दानवे म्हणाले। सरकारला बहुधा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतोय का असा सवाल दानवे विचारतायत। दानवेंच्या या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं खोडून काढलं। फडणवीस यांच्याकडून दानवे जे बोलतायत ते खोटं आहे इतक्या शब्दात कान उघडणी करण्यात आली। फडणवीस म्हणाले की दानवेंनी एकट्या ऑक्टोबर महिन्यातली आकडेवारी दिली आहे। ही माहिती चुकीची आहे आणि चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। दोषी आढळलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळामध्ये वितरित करण्यात आलेली मदत 61,51,698 इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो, त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढतच असते। फक्त एका महिन्याची माहिती सांगून चुकीचा निष्कर्ष काढणं योग्य नाही। मुख्यमंत्री पुढे म्हणतात की शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असं नाहीये। मदत आणि पुनर्वसन विभागासह इतर विविध खाती सुद्धा शेतकऱ्याच्या पाठीशी आहेत असं फडणवीस सांगतात। आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे, त्यामुळे रकमेत सातत्याने वाढ होत राहील।